आज आपण थोडक्यात श्रावण सोमवारची व्रतकथा आणि श्रावण सोमवार कसे करावे यावर आधारित थोडीशी माहिती बघणार आहोत. श्रावण महिना हा भगवान शिवांना अत्यंत प्रिय मानला जातो. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की श्रावण सोमवारी श्रद्धेने उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात, घरात सुख समृद्धी येते आणि शिवकृपा प्राप्त होते. आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण सोमवार व्रताची संपूर्ण कथा, त्याचे महत्त्व आणि व्रत कसे करावे. श्रावण सोमवारचे महत्त्व. पौराणिक मान्यतेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल विष भगवान शिवांनी प्राशन करून संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले. विषाची तीव्रता कमी करण्यासाठी देवदेवतांनी त्यांच्यावर सतत जल अभिषेक केला. त्यामुळे श्रावण महिन्यात भगवान शिवांना जल अभिषेक करण्याची परंपरा सुरू झाली. या महिन्यात शिवपूजा, रुद्र अभिषेक, महामृत्युंजय मंत्राचा जप आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप अत्यंत शुभ मानला जातो. हे झाले थोडक्यात महत्त्व. पण आपण बघणार आहोत श्रावण सोमवारची व्रतकथा. प्राचीन काळी एका नगरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे भरपूर धन, वैभव आणि संपत्ती होती, पण त्याला अपत्यच नव्हते. त्यामुळे तो आणि त्याची पत्नी नेहमी दुःखी असत. व्यापारी दर सोमवारी भगवान शिवाची पूजा करीत असे. तो शिवमंदिरात जाऊन दिवा लावत असे, जल अभिषेक करत असे आणि मनापासून प्रार्थना करत असे. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन माता पार्वतींनी भगवान शिवांना त्या व्यापाऱ्याची इच्छा पूर्ण करण्याची विनंती केली. भगवान शिव म्हणाले, त्याच्या नशिबात पुत्र आहेत, पण त्याचे आयुष्य केवळ 12 वर्षाचेच आहे. माता पार्वतीच्या आग्रहामुळे भगवान शिवांनी व्यापाऱ्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला. काही काळानंतर व्यापाऱ्याच्या घरी सुंदर पुत्राचा जन्म झाला. मुलगा 11 वर्षाचा झाल्यावर त्याला शिक्षणासाठी काशीला पाठवण्यात आले. वाटेत तो आपल्या मामासोबत अनेक ठिकाणी यज्ञ, दानधर्म आणि सत्कर्म करत होता. जेव्हा मुलाचे 12वे वर्ष पूर्ण होणारच होते, तेव्हा नियतीप्रमाणे त्याचा मृत्यू झाला. मामाने भगवान शिवांची मनोभावे प्रार्थना केली. त्याच वेळी भगवान शिव आणि माता पार्वती तेथून जात होते. माता पार्वतीने त्या मुलाची अवस्था पाहून भगवान शिवांना त्याला जीवनदान देण्याची विनंती केली. भगवान शिवांनी त्या मुलाला पुन्हा जिवंत केले आणि त्याला दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला. शिक्षण पूर्ण करून मुलगा सुखरूप घरी परतला. आपल्या पुत्राला जिवंत पाहून व्यापारी आणि त्याची पत्नी अतिशय आनंदित झाले. तेव्हापासून अशी श्रद्धा आहे की श्रावण सोमवारचे व्रत श्रद्धेने करणाऱ्यावर भगवान शिवांची विशेष कृपा होते आणि संकटापासून रक्षण मिळते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की व्रत कसे करावे. सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान शिवांची पूजा करावी. शिवलिंगावर जल, दूध शक्य असल्यास आणि दूध कच्च, बेलपत्र, धतुरा आणि फुले अर्पण करावीत. ओम नमः शिवाय या किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. मी एक दुसरा पण व्हिडिओ टाकणार आहे ज्यामध्ये महामृत्युंजय मंत्राचा योग्यरित्या जप कसा करावा, कारण की सर्वजण चुकीच्या पद्धतीने करतात. मंत्र पाठ असला म्हणजे त्याचा जप केल्यानंतर तुम्हाला तात्काळ त्याचे फळ मिळेल असं नाही. महामृत्युंजय मंत्र जपाचे खूप वेगवेगळे आणि महत्त्वाचे नियम आहेत जे प्रत्येकाला माहीत नसतात. त्यामुळे तो पण एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ वेळोवेळी पोहोचत जाईल. दिवसभर शक्य असल्यास उपवास करावा. संध्याकाळी आरती करून व्रताची सांगता करावी. या व्रताचे फायदे. धार्मिक श्रद्धेनुसार भगवान शिवांची कृपा प्राप्त होते. मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्रद्धा आहे. वैवाहिक जीवनात सुखशांती लाभते. मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढतो. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. तर अशा प्रकारे श्रावण सोमवारचे व्रत हे केवळ उपवास नसून श्रद्धा, संयम आणि भगवान शिवावरील अढळ विश्वासाचे प्रतीक आहे. खरी भक्ती, चांगले आचरण आणि निस्वार्थ भावनेने केलेली शिवपूजा सर्वात श्रेष्ठ मानले जाते. रामकृष्ण हरी. हर हर महादेव.